SP लातूर बॅट्समन या ठिकाणी 558 अर्ज आलेले आहे 6 मार्च 2024 पर्यंत। त्यानंतर पहा अमरावती ग्रामीण आहे, तर अमरावती ग्रामीण या ठिकाणी 18,388 अर्ज आलेले 6 मार्च पर्यंत। SP नागपूर या ठिकाणी 8,494 अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी 15,318 अर्ज आलेले आहे। SP अमरावती या ठिकाणी तुम्ही बघू शकता, SP अमरावती या ठिकाणी 18,520 अर्ज आतापर्यंत आलेले। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर आजची तारीख मित्रांनो 6 एप्रिल 2024 आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला टोटल 96 घटकाची माहिती सांगणार आहे कुठे किती अर्ज आले याबद्दल। तर पहा मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 96 घटकाची माहिती सांगणार आहे कुठे किती अर्ज आले आणि यामध्ये SRPF झालं, चालक झालं, बॅट्समन झालं, कारागृह झालं, शिपाई झालं, या सर्वाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, ठीक आहे। तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक रिक्वेस्ट करतो, ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल आज 6 एप्रिलला, ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल किंवा 5 एप्रिलला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल, तर त्याच विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या या व्हिडिओ खाली कमेंट करा, तुमचं टोकन क्रमांक फॉर्मचा टाका आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून फायदा होणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लातूर बॅट्समन आहे, तर या ठिकाणी 558 प्लस अर्ज आतापर्यंत आले, तर आतापर्यंत 600 प्लस अर्ज या ठिकाणी दाखल झाले असेल, ठीक आहे। त्यानंतर रत्नागिरी बॅट्समन आहे, तर रत्नागिरी बॅट्समन या ठिकाणी 700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो। अमरावती ड्रायव्हरला तुम्ही बघू शकता 2,900 प्लस अर्ज आलेले आहे। सातारा ड्रायव्हरला 2,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। SP यवतमाळला 4,910 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर SRPF सोलापूर गट क्रमांक 10ला 16,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर परभणी चालक आहे, तर परभणी चालक या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4,890 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर लातूर ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 4,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। नागपूर कारागृह या ठिकाणी तुम्ही बघू शकता 43,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर CP मुंबई बॅट्समन आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5,700 प्लस अर्ज आतापर्यंत झालेले आहे। त्यानंतर CP मुंबई ड्रायव्हरला तुम्ही बघू शकता 58,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर SP साताराला 4,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 मुंबई आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 32,000 प्लस अर्ज आलेले आहे। नगर ड्रायव्हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर रायगड बॅट्समन आहे, तर या ठिकाणी जवळपास 5,319 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर पहा पोलीस बॅट्समन ठाणे, तर या ठिकाणी 5,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पुणे ग्रामीणला तुम्ही बघू शकता 30,100 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झाले। तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची जी संख्या आहे वाढत आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिनिटाने फॉर्मची संख्या वाढत आहे, प्रत्येक घंट्याने फॉर्मची संख्या वाढत आहे आणि सर्वात जास्त जे फॉर्म येणार आहे मित्रांनो हे CP मुंबईला येणार आहे, एक लक्षात ठेवा। CP मुंबईला सुद्धा फॉर्मची संख्या वाढत आहे मिनिटाने किंवा घंट्याने म्हणा, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात कमी जे फॉर्म आहे हे मित्रांनो बॅट्समनमध्ये येत आहे। बॅट्समनमध्ये जर मित्रांनो आपण बघितलं तर खूपच कमी या ठिकाणी फॉर्म मित्रांनो बॅट्समनला येत आहे, ठीक आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये बॅट्समनमध्ये म्हणजे खूप कमी मुलं फॉर्म भरत आहे, कारण की बॅट्समनमध्ये खूप अवघड आहे, कारण की ते जे वाद्य वाजवणं आहे, ट्रॅम्पेट वगैरे झाले, ते जे खूप अवघड आहे, त्यामुळे बरेच विद्यार्थी बॅट्समनमध्ये फॉर्म भरत नाही आहे। आणि एक लक्षात ठेवा, सर्वात कमी कॉम्पिटिशन हे बॅट्समनमध्येच असणार आहे, कारण की त्यामध्ये खूप कमी अर्ज येत आहे। पुणे ग्रामीणला 30,100 प्लस अर्ज आले। SRPF कोल्हापूरला 13,300 प्लस अर्ज दाखल झाले। कोल्हापूर ड्रायव्हरला 3,000 प्लस अर्ज आलेले आहे। सोलापूर या ठिकाणी बघू शकता 6,900 प्लस अर्ज आले। सोलापूर शहरला 5,900 प्लस अर्ज आले। मीरा भाईंदरला 13,000 प्लस अर्ज आले। पिंपरी चिंचवडला 13,000 प्लस अर्ज आले। रत्नागिरी पोलीसला 10,100 प्लस अर्ज आले। पुणे शहरला 10,000 प्लस अर्ज आलेले। नवी मुंबई या ठिकाणी बघू शकता 17,300 प्लस अर्ज आले।
हिंगोली SRPFला 17,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. CP मुंबईला बघू शकता 2,24,000 प्लस अर्ज. मुंबई रेल्वे ड्रायव्हरला 2,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. यवतमाळला 6,100 प्लस अर्ज आले आहे. बीड या ठिकाणी बघू शकता 6,200 प्लस अर्ज आलेले आहे. परभणी या ठिकाणी बघू शकता 5,500 प्लस अर्ज आलेले आहे. लातूर या ठिकाणी बघू शकता 5,500 प्लस अर्ज आलेले आहे. आणि धाराशिव जिल्हा पोलीसला 1,700 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. जालना या ठिकाणी बघू शकता 7,090 प्लस अर्ज आलेले आहे. SP रायगडला 16,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. यवतमाळ ड्रायव्हरला 5,500 प्लस अर्ज. SP बीड या ठिकाणी बघू शकता 5,000 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. SP नंदुरबार 7,400 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. पुणे रेल्वे ड्रायव्हरला 2,900 प्लस अर्ज दाखल झालेले आहे. रायगड या ठिकाणी बघू शकता 6,200 प्लस अर्ज दाखल झालेले आहे. मुंबई कारागृहाला 71,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 1 पुणेला बघू शकता 17,900 प्लस अर्ज आले आहे. SRPF धुळेला 18,700 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 2 पुणेला 23,000 प्लस अर्ज आले आहे. आणि सातारा या ठिकाणी बघू शकता 6,100 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहेत. त्यानंतर SP अकोला या ठिकाणी 13,000 प्लस अर्ज दाखल झाले आहे. SRPF अमरावतीला 22,200 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीणला 9,000 प्लस अर्ज आलेले आहे. अहमदनगर या ठिकाणी बघू शकता 3,200 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे. त्यानंतर SRPF नवी मुंबई आहे, तर या ठिकाणी 19,200 प्लस अर्ज आलेले आहे. बुलढाणा या ठिकाणी 6,480 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 21,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंडला 12,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF जालना 18,800 प्लस अर्ज आले आहे. मुंबई गट क्रमांक 8ला 30,800 प्लस अर्ज. ठाणे शहरला 15,900 प्लस अर्ज आले. मीरा भाईंदरला तुम्ही या ठिकाणी बघू शकता 18,900 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग आहे, तर सिंधुदुर्ग या ठिकाणी बघू शकता 7,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह आहे. पुणे कारागृह या ठिकाणी 72,000 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी या ठिकाणी भरलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई आहे, तर नवी मुंबई या ठिकाणी 16,970 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी दाखल झाले. तर सर्वांना मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी 6 एप्रिलला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर या व्हिडिओखाली त्याच विद्यार्थ्यांनी कमेंट करा. ज्या पण विद्यार्थ्यांनी 5 एप्रिल किंवा 6 एप्रिलला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल अशाच विद्यार्थ्यांनी या व्हिडिओखाली कमेंट करा आणि तुमचं टोकन क्रमांक या ठिकाणी टाका आणि जिल्हा त्या ठिकाणी टाका, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून फायदा होणार आहे. ठीक आहे, तर जास्तीत जास्त कमेंट करा. ज्यांनी फॉर्म भरला असेल त्याच विद्यार्थ्यांनी कमेंट करा. ज्यांनी 5 एप्रिल 6 एप्रिलला फॉर्म भरला असेल त्यांनीच टोकन क्रमांक व्हिडिओखाली कमेंट करा, जिल्ह्याचं नाव टाका. ठीक आहे, तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो गोंदिया आहे, तर गोंदिया या ठिकाणी 13,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. आणि SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया आहे, तर या ठिकाणी जवळपास 15 ते 16,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीणला बघू शकता 9,000 प्लस अर्ज दाखल झालेले आहे. कोल्हापूर या ठिकाणी बघू शकता 6,300 प्लस अर्ज आले आहे. नागपूर सिटीला 23,500 प्लस अर्ज. संभाजीनगर कारागृह 52,000 प्लस अर्ज. पुणे कारागृह या ठिकाणी बघू शकता 61,000 प्लस अर्ज आले. आणि SP नांदेड या ठिकाणी 11,500 प्लस अर्ज आले. तर ही होती संपूर्ण माहिती या ठिकाणी की 6 एप्रिलला कुठे किती अर्ज आले याबद्दल 96 घटकाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.